नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 3री विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, खालील वाक्ये कोणी म्हटले आहेत ते लिहा. अ. पतंग उडवले मुलांबरोबर. उत्तर, असे हवा म्हणाली. आ. गाणे खाल्ले पोटभर. उत्तर, असे चिमणी म्हणाली. ई. आजचा दिवस मजेदार. उत्तर, असे माकड म्हणाले. ई. माती वाहून गेली तर काय होईल? उत्तर, असे छोटे झाड म्हणाले. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. अ. ढगांना हलवणारी. हवा. आ. गाणे गुणगुणणारी. चिमणी. ई. फांद्यांवर घरटी बांधणारे. पक्षी. ई. रात्रभर जागत राहिलेले. छोटे झाड. प्रश्न 4, उत्तरे लिहा. अ. झाडांच्या फांदीवर बसून झोके कोण घेत असे? उत्तर, झाडांच्या फांदीवर बसून माकडे झोके घेत असत. आ. छोटे झाड का हिरमुसले? उत्तर, हवा, पाणी, माकड यांच्यासारखे आपण इकडे तिकडे फिरू शकत नाही, नाचू शकत नाही, म्हणून छोटे झाड हिरमुसले. ई. मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत कशी काढली? उत्तर, मोठ्या झाडाने छोट्या झाडाला समजावले की आपली मुळे जमिनीत खोलवर रुतलेली असतात. आपल्या मुळांनी माती घट्ट पकडून ठेवलेली असते. त्यामुळे शेती पिकते. आपण ढग अडवतो म्हणून पाऊस पडतो. आपल्या फांद्यांवर पक्षी घरटी बांधतात. विचार करा व सांगा. आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर काय होईल? उत्तर, जर आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर पक्षी व प्राण्यांना राहण्यासाठी जागा मिळणार नाही. पाऊस कमी पडेल, उष्णता वाढेल, शुद्ध हवा मिळणार नाही. प्रश्न 1, झाडे व प्राणी पक्षी
यांचे नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते? 5-6 वाक्यात लिहा. उत्तर: झाडे, प्राणी, पक्षी एकमेकांचे मित्र असतात. झाडांमुळे प्राणी पक्ष्यांना अन्न, सावली व निवारा मिळतो. प्राणी पक्षी बियांचा प्रसार करून नवीन झाडे उगवण्यासाठी मदत करतात. ते एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. प्रश्न दुसरा. झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर 5 ते 6 वाक्ये लिहा. उत्तर: झाड मला म्हणेल, मला तोडू नकोस, माझी काळजी घे. मी त्याला पाणी घालेन आणि त्याचे संरक्षण करेन. झाड मला स्वच्छ हवा, फुले, फळे आणि सावली देते. मी माझ्या मित्रांनाही झाडे लावण्यास सांगेन. कृतीतून शिकूया. प्रश्न पहिला. पर्यावरण या विषयाशी संबंधित सुवचनांचा व घोषवाक्यांचा संग्रह करून वहीत लिहा. उत्तर: सुवचने. झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा. निसर्गाचे रक्षण म्हणजे जीवनाचे रक्षण. स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन. पाणी हेच जीवन. घोषवाक्ये. झाडे लावा, प्रदूषण हटवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. प्लास्टिक टाळा, पर्यावरण सांभाळा. स्वच्छ हवा, निरोगी जीवन. एक झाड लावा, हजारो जीव वाचवा. निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा. प्रश्न दुसरा. सीड बॉल व सीड बँक यांच्याविषयी माहिती मिळवून सीड बॉल तयार करा. सीड बॉल तयार करण्याचा अनुभव 7 ते 8 ओळीत लिहा. उत्तर: सीड बॉल. सीड बॉल म्हणजे माती, शेण व बिया यांच्यापासून तयार केलेला गोळा होय. सीड बँक. सीड बँक म्हणजे विविध झाडांच्या बिया जमा करून केलेला संग्रह. ग्रामीण भागामध्ये सीड बॉल व सीड बँक ही संकल्पना आढळते. पावसाळ्यात रुजत घालण्यासाठी अशा बियांचा संग्रह केला जातो. खेळू या शब्दांशी. प्रश्न पहिला. पुढील शब्दांमधून झाडांची नावे शोधा. आवड. आवड या शब्दामध्ये वड ह्या झाडाचं नाव आलं आहे. पिंपळगाव या शब्दामध्ये पिंपळ या झाडाचं नाव आलं आहे. चिंचवड. चिंचवड या शब्दामध्ये चिंच व वड या झाडांची नावं आले. माकड या शब्दामध्ये माड हे झाडाचे नाव आले. सारंग या शब्दामध्ये साग या झाडाचं नाव आलं आहे. पळसखेड या शब्दामध्ये पळस हे झाडाचे नाव आलेले आहे. प्रश्न दुसरा. गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ चव, त्याला दार जोडल्यावर चवदार हा शब्द तयार होतो. त्याच पद्धतीने आता आपल्याला शब्द तयार करायचे. रुबाब, रुबाबदार.
तजेल तजेलदार, जबाब जबाबदार, वजन वजनदार अशा पद्धतीने शब्द तयार होतील. त्याचप्रकारे धन अधिक वान यापासून धनवान शब्द तयार होतो. तसेच आपण या चित्रामध्ये बघूयात कोणते शब्द तयार होतात. पहिला शब्द तयार होतो धैर्यवान, भाग्यवान, बलवान, गुणवान अशा पद्धतीने शब्द तयार होतात. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.